निशू बाळा, निशू, आई निशू बाहेर ये आधी. निशी बाळा, निशी. आई ए, निशीची आई. निशीची आई तुम्ही शांत व्हा. तुम्ही या ना बस. गबगा. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. हा? निशी कुठे आहे? निशी. मिसेस बेलसरे शांत व्हा. नक्की काय झालंय ते नीट सांगाल का प्लीज? हे बघा कौशिकी ते निश्चिता तू रडतीयस का अगं? काही झालं असेल तर आम्हालाही सांग ना. मम्मा सगळं अंग दुखतंय ग. बघ काय अवस्था करून ठेवली आहे या तारिणीने. बाळा शांतो, मी आले ना आता. बघितलं अहो, राब राब राबवलोय माझ्या लेकीला. एवढं अंग दुखतंय तिचं, साधी विचारपूस पण केली नाही कोणी तिची. कौशिकी ताई, या घरात मुलीला सून म्हणून पाठवलं होतं मी, या तारिणीची मोलकरीण म्हणून नाही. निशू, तुझे हक्क तर काढून घेतलेच आहेत. सुनेचा मानही मिळत नसेल ना या घरात, तर या घरात राहायची काही गरज नाहीये. निशी ताबडतोब चल घरी. एक मिनिट. हे बघा, असं तडकाफडकी निर्णय प्लीज घेऊ नका. मला असं वाटतंय काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा कौशिकी ताई, तुम्ही प्लीज मला थांबवू नका. ही तारिणी एवढी अत्याचार करत होते निशीवर, तेव्हा तिला कोणी थांबवलं का? नाही ना. मग माझी मुलगी या घरात राहणार नाही. चल. पण तुम्ही स्वतःवरून स्वर्ग गाठायची काहीच गरज नाहीये. तुम्ही तिला या घरातनं घेऊन जायला एवढं काहीच झालं नाहीये. चोर तो चोर वर शिरजोर. हा, माझ्या मुलीला कामाची सवय नाहीये हे माहिती आहे ना तुला, तरी मुद्दामून कामं करायला लावलीस तिला. मी तुमच्या मुलीला काम करायला लावलंच नाहीये. मी या घरच्या सुनेला कामं सांगितली. आणि तुम्ही आता तिला हे असं घेऊन जाताय. तुम्ही या घरातल्या कोणाची परवानगी घेतलीये? ओ, म्हणजे आता प्रत्येक गोष्टीसाठी मी आणि माझ्या मम्माने सुद्धा तुझी परमिशन घ्यायची का? माझी परवानगी घेऊच नका. मी परवानगी देणारी कोण आहे? पण या घरात आणखीन मोठी माणसं आहेत. कौशिकी ताई आहेत, पद्मिनी काकू आहेत. त्यांना तरी तुम्ही विचारून जायला हवं ना. ए बाई, तुझी कर्म आता ती तूच भोग, आम्हाला मध्ये घेऊ नकोस. पद्मिनी काकू, अहो तुम्ही सासूबाई आहात तिच्या. तुमची सून माहेरी गेलेली चालणार आहे का तुम्हाला? ते ती आणि तिची आई काय ते बघून घेईल. ठीक आहे. पद्मिनी काकूंच्या म्हणण्याचा अर्थ तू हो असा घेतला असशील ना निशी, तर तू आत्ता या घरातनं बाहेर जाशील. पण तू या घरात पुन्हा यायचं की नाही याचा निर्णय माझा असेल. तू ब्लॅकमेल करतेस मला? ती अजिबात ब्लॅकमेल करत नाही. तिचा तो हक्क आहे, तिचा तो अधिकार आहे. घ्या कौशिकी ताई, तुम्ही हिचीच बाजू घ्या. आता तर मलाच या घरात राहायचं नाहीये. चल ग मम्मा. बघा, नाही म्हणजे ठीक आहे, तू आत्ता तुझ्या मर्जीने या घराबाहेर जाऊ शकतेस. पण पुन्हा या घरात यायचं की नाही हे तू तुझ्या मर्जीने नाही ठरवायचं. त्यासाठी तुला परवानगी घ्यावी लागेल. आणि तुला ती परवानगी द्यायची की नाही हे आम्ही ठरवू. काही बोलायचंय का तुम्हाला? हेच सांगायचं होतं मला. ही तारिणी ना निशीच्या आयुष्यात कायम डवळाडवळ करत आली. अहो, लहानपणापासून त्रास देते तिला ती. मी ढवळाढवळ नाही करत आहे. सॉरी निशीची आई, पण तुम्ही ढवळाढवळ करताय तेही आमच्या कुटुंबात. अहो, खांडेकरांच्या घरची सून म्हणून तिने 4 कामं केली तर काय हरकत आहे? आणि तिचा हक्क आहे ना या घरावर. मग तिने कर्तव्यही पार पाडली पाहिजेत. हो ना पद्मिनी काकू? आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू आईला का त्रास देतेस निशिता? अगं, तू त्यांना फोन केलास म्हणून सगळी कामं सोडून त्या इकडे आल्या आहेत. त्यांना या गोष्टीचा किती त्रास झाला असेल हा विचारही नाही आला तुझ्या मनात? हे बघा मिसेस बेलसरे, एक आई म्हणून मी तुमची काळजी अगदीच समजू शकते. पण तुम्हाला वाटतंय तसं तारिणीने खरंच काही केलं नाहीये. ट्रस्ट मी. अहो, पण मग तिची ही अवस्था कशी झाली? हा, का ती खोटं बोलते असं म्हणायचंय तुला? नाही नाही, ती अजिबात खोटं बोलत नाहीये. मी तिला कामं सांगितली.
पण मी तिला एकटीला कामं नाही सांगितली. मी तिला आणि ईशाला दोघींना कामं वाटून दिली होती. आणि मला हेही मान्य आहे की तिला काम करायची सवय नाहीये, त्याच्यामुळे तिला थोडा त्रास होतोय. पण हळूहळू होईल सवय. त्यासाठी सुरुवात तर करावी लागेल ना. मला चांगलंच कळतंय. सूड उगवतेस तू, सूड. हे असं गोड गोड बोलून ना तू मला बसवू शकत नाहीस. बेलसरेंच्या घरात कामं करावी लागली आहेत ना तुला, त्याचा सूड उगवतेस. बघितलं, निशीला म्हणून हाताखाली राबवून घेते ती मोलकरणीसारखं. फक्त निश्चिताला काम सांगितलं नाहीये, घरातल्या प्रत्येकाला काम सांगितलं. इनफॅक्ट मला सुद्धा काम सांगितलं. आणि त्यात काय हरकत आहे? अरे देवा, तुम्ही सुद्धा? हो, आजचा स्वयंपाक मी करणार आहे. अहो काय कौशिकी ताई, एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीण आहात तुम्ही, हिचं काय ऐकताय? मी MNNची CEO असले तरी सगळ्यात पहिले मी या कुटुंबाचा भाग आहे, या कुटुंबाची सदस्य आहे. आणि स्वतःच्याच घरात काम करायला कसली लाज आली आहे? ती प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे. आय एम व्हेरी शुअर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात कामं करतच असाल ना. आणि निशीची आई, खांडेकरांच्या घरची मोठी सून म्हणून तुम्हाला सांगते, निशीचं आता लग्न झालंय, तिचा हा संसार आहे. आणि मला मान्य आहे तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे. प्रत्येक आईचं तिच्या मुलीवर प्रेम असतंच. पण मुलीच्या आईने मुलीच्या संसारात फार लक्ष घालू नये असं म्हणतात. तिला स्वतःची जबाबदारी घेऊ देत ना. तिला स्वतःच्या गोष्टी स्वतः सांभाळायला शिकायला हवं. नाहीतर तिचं या घरातल्या माणसांबरोबर नातं कसं तयार होणार? त्यामुळे निशी, इथून पुढे तुला कुठलेही प्रश्न असतील, काहीही प्रॉब्लेम असेल, तरी तुझे तू सॉल्व्ह कर. आणि निष्ठा, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईला त्रास नको देऊ सगळं. तू विचार कर, या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या आईला किती त्रास झाला असेल. आणि तुला जर काही बोलायचंच असेल तर आम्ही सगळे आहोत ना घरी, आमच्याशी बोल. मिसेस बेलसरे, तुमच्या मुलीवर अन्याय होणार नाही हा शब्द आहे माझा. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. माफ करा कौशिकी ताई, नाही म्हणजे मुलीच्या काळजीपोटी जरा जास्तच बोलून गेले मी. पण तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता. चुकलंच माझं. हं, पद्मिनी ताई, चुकलं माझं. नाही, दॅट इज ॲब्सोल्युटली ओके मिसेस बेलसरे. आणि निशिता, आता स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायला शिक. तू प्रत्येक गोष्टीसाठी आईवर डिपेंडेंट राहिलीस, आईला कंप्लेंट करत राहिलीस तर कसं चालेल सांग मला. तुला एक स्वावलंबी स्त्री म्हणून घडायचंय ना, त्यासाठी तुला स्वतः निर्णय घ्यावे लागतील.